शकता मित्रांनो, हे दरापूर येथील आदर्श शाळा आदर्श शाळा हे पोरं सर्व खेड्यागावाचे आहेत, शेतकऱ्याचे मुलं आहेत. रस्ते एवढे खराब आहेत म्हटलं आमच्या तालुक्यात की आम्हालाही लाज वाटते रस्त्याबद्दल सांगण्याबद्दल. आम्ही मॅट झालो, रस्ते एवढे खराब की एका गाडीला 6 किलोमीटर यायला 1-1 तास लागते. त्याच्या ज्या शाळेचा टाइम आहे 7:05चा आणि 7:05 झाले की हे गेट बंदून जातात. हे पोरं रोजचे बाहेर उभे असतात. हे बा पाहून घ्या, पूर्ण शाळा अर्धी शाळा बाहेर आहे. या गरीबाच्या खेड्यागावच्या पोरावर शाळा चालते आणि यायचं पाहून घ्या तुम्ही काय आहे बाय, पूर्ण रोडवर शाळा आहे. त्या रोडवर जर कमी जास्त या पोराला झालं तर याला जबाबदार कोण राहणार आहे तुम्ही सांगू शकता. पाहून घ्या, पूर्ण पोरं खेड्यागावचे आहेत सर्व. आणि शेतकऱ्याचे मुलं आहेत की सुखी लोकांचे नाही आहेत, कमी प्रमाणात शेतकऱ्याचे मुलं आहेत सर्व शिकणारे. आणि 10-5 मिनिटासाठी हे पूर्ण पोरं बाहेर असतात. मग आता यायला समजायला पाहिजे. आणि यायच्या शाळेची जर अवस्था तुम्ही पाहिली तर अंदर पाणी एवढा आहे की ते पाणी वर्षभर निघत नाही. याची अवस्था काहीच कामाची नाही आहे. गेट पासून जर वर्गा लोक जातात तर याच्या पायाला म्हटलं माती लागत जाते. निळा रोड एवढा खराब, अंदरचा शाळेच्या अंदरचाही रोड खराब आहे. मग नियम कसा आहे, तुम्हाला एवढं स्ट्रिक्ट ठेवायचं आहे तर पूर्ण शाळा स्ट्रिक्ट ठेवा, रस्ते करा, पहिले शाळा व्यवस्थित करा. त्याच्या अंदर कचरा गाडी साफ, किती मोठा कचरा हे आहे त्याच्यात, तरी पण पाहू शकता तुम्हाला काय वाटते. हे खरोखर अवस्था आहे. पोरं पाहून घ्या तुम्ही, किती पोरं आहे, किती वेळचे उभे आहेत, अर्धा तास झाला बाहेर उभे आहे ते पोरं सर्व. हे पाहून घ्या, पूर्ण गर्दी पाहू शकता तुम्ही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. करून राहिले आतमध्ये